नागपूर शहरातील पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। 27 जानेवारी रोजी पोलीस ठाणे जरीपटका येथील पोलीस पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम गांधी लॉन कडक विठ्ठल मंदिराजवळ नारा जरीपटका या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकाने सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीने आपले नाव राहुल उर्फ रेडा सेवकराम ढरे, वय वर्ष 23, राहणार बाजार चौक, नागपूर असे सांगितले। तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने आपल्या मित्राच्या मदतीने घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले। आरोपीच्या सांगण्यावरून त्याच्या घरातून चोरीचा एकूण 32 ग्राम चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याची एकूण किंमत 7,960 रुपये इतकी आहे। याशिवाय आरोपीकडून घरफोडीसाठी वापरलेले साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत। दिनांक 19/1/2026 रोजी नारा रोड सोनू पांठला जवळ एक फिर्यादी आहेत, त्यांच्या घरी आपला नरेंद्र टाले हे एका त्यांच्या नातेवाईकाच्या घरी लग्न कार्य गेले होते संध्याकाळी, आणि सकाळी आले तर त्यांनी बघितलं की त्यांच्या घराचे जे दरवाजाला कुलूप होतं ते तोडून जवळपास 5.5 लाख रुपयाचा सोन्या चांदीचा व नगदी असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे। त्या अनुषंगाने आमची टीम API मोरखडे व त्यांची टीम सतत काही तांत्रिक मदत तसेच काही गुप्त बातमीदाराच्या अनुषंगाने आम्ही आरोपींचा शोध घेतला व यामध्ये एका आरोपीस आम्ही अटक करून राहुल उर्फ एडा सेवकराम डहारे, वय 23 वर्ष, राहणार डिप्टी सिग्नल, व त्याच्यासोबत एक नाबालिक मुलगा सुद्धा आहे। त्यांच्याकडून आम्ही जवळपास 7,78,000 रुपयाचा मुद्देमाल नमूद गुन्ह्यातला आम्ही जप्त केलेला आहे। सदरचा तपास API मोरखडे करत आहे। सदरची कामगिरी मान्य CP सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे।